नमस्कार. मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयुष स्वास्थ्य या विश्वजा आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण बघणार आहोत बेंड किंवा बॉईल हे कसं येतं आणि त्यावर काय उपाय करायचे. आता उन्हाळा चालू आहे, तीव्र उन्हाच्या झळा लागत आहेत, हीट वेव्ह आहे. तर अशा वेळेला बऱ्याचदा उष्णतेमुळे शरीराच्या अनेक भागामध्ये फोड येतात किंवा काखेत, जांघेमध्ये, चेहऱ्यावर, मानेच्या ठिकाणी मोठे फोड येतात की जे काही दिवसांनी वाढतात, त्यातून पू येतो किंवा ते लालसर जांभळे असे फोड असतात. तर त्याला गळू किंवा बॉईल किंवा बेंड असं म्हणतात. विशेषतः जांघेच्या नितंबाच्या ठिकाणी, काखेमध्ये जिथे घाम जास्त येतो, घर्षण होतं, अशा ठिकाणी हे जास्त प्रमाणामध्ये येतात. केसतोडा जो आहे तोही ह्याचाच एक प्रकार आहे. तर हे का निर्माण होतात? तर उष्णतेमुळे जे आहे तर पित्ताची दुष्टी होते, शरीरातली उष्णता वाढते, त्यामुळे रक्ताची दुष्टी होते, रक्तातली उष्णता वाढते आणि ज्या ठिकाणी जास्त घाम येतो किंवा त्वचा घासली जाते अशा ठिकाणी जे आहे तर हे फोड जे आहेत तर ते येतात. आधुनिक वैद्यकाचा विचार केला तर बॉईल म्हणजे स्टेफिलोकॉकस हा जो जीवाणू आहे त्याच्या इन्फेक्शनमुळे निर्माण झालेला फोड जो आहे तर तो असतो. तर आता ह्याची कारणं काय आहेत? तर आपण बघितलंच, हा उन्हाळ्यात होतो म्हणजे उष्णता शरीरामध्ये वाढली किंवा बाहेरची उष्णता वाढली आहे तर त्याचा परिणाम म्हणून पण शरीरामध्ये अशा पद्धतीचे फोड जे आहेत तर ते निर्माण होतात. दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय उष्ण तीक्ष्ण असा आहार, म्हणजे खूप खडे मसाले आहेत, मसालेदार, तळलेले, तिखट, झणझणीत असे पदार्थ खात आहात तुम्ही, किंवा मांसाहार जो आहे तर त्याच्यामध्ये चिकन, मटन, मासे, अंडी ह्याचं प्रमाण रोज किंवा जास्त प्रमाणामध्ये खात आहात, विशेषतः उन्हाळ्यामध्ये, तर ते एक कारण आहे. रात्रीचं जागरण, पुरेशी झोप न घेणं, पुरेशी विश्रांती न घेणं हेही एक कारण आहे. स्थानिक स्वच्छतेचा अभाव, म्हणजे घाम येत असतो विशेषतः ज्या जागी तर त्या ठिकाणी थोडी स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं, किंवा कॉटनचे सैल कपडे घालणं अपेक्षित असतं. तर तसं झालं नाही, सिंथेटिक कपडे घातले किंवा खूप टाईट कपडे घातले आणि घाम तिथे येत असला आणि तिथे घर्षण झालं तर त्या पद्धतीने पण तिथे फोड जे आहेत तर ते येऊ शकतात. आणखी अशक्तपणा जर तुम्हाला आलेला असेल, कुठल्या दीर्घ व्याधीमधनं उठलेले असाल किंवा पोषण व्यवस्थित झालेलं नसेल तर त्यामुळे सुद्धा हे फोड येण्याची शक्यता जी आहे तर ती वाढते. असं आपण बघूयात की हे फोड जे आहेत तर ते आल्यानंतर त्याची काय काय लक्षणं निर्माण होतात. तर सगळ्यात पहिले म्हणजे तो फोड येतो त्या ठिकाणी दुखायला लागतं, ठसठसतं, वेदना असते, खाज सुटायला लागते आणि तो फोड हळूहळू वाढत जातो. काही काही वेळेला तो 4-5 सेंटीमीटर इतका मोठा सुद्धा होऊ शकतो. तर त्या ठिकाणी जी आहे तर ती वेदना असते, लालसरपणा असतो, जांभळसर असा वर्ण तिथे येतो. काही दिवसांनी तो तिथे पांढरं जे आहे त्याला टोक येतं आणि तो मऊ पडून फुटतो, त्यातून पू जो आहे तो बाहेर येतो आणि तो पू जर पसरला तर ती लस पसरून आणखी फोड जे आहेत तर ते त्या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे अशा स्टेजला काळजी घेणं जे आहे तर ते गरजेचं असतं. बऱ्याचदा असं होतं की हा फोड जो आहे तो काही वेळेला आपोआप फुटतो आणि काही वेळेला तो फुटत नाही तर त्याला फोडावं लागतो. तर कुठेतरी नखानी फोडणं, टाचणी लावणं असं करू नये. तर त्यासाठीचे काय काय उपाय आहेत तर ते आपण बघूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे तिथे जर तो घट्ट असेल फोड तर तो उष्णतेने त्याचं विलयन करून घेणं, म्हणजे तो पिकायला लागेल अशा पद्धतीचे उपचार जे आहेत तर ते करावे लागतात. तर त्यामध्ये लसूण जो आहे तो बारीक करून त्याची पेस्ट करून जर तिथे लावली किंवा मिरा उगळून लावला तरीही तो फोड जो आहे तर त्याच्यातनं पस जो आहे तो थोडं दाबलं तरी बाहेर निघून जातो. किंवा पोटीस बांधणं, म्हणजे थोडं गोडं तेल घ्यायचं, ते गरम करायचं, त्यात थोडी हळद घालायची, थोडीशी कणिक घालायची आणि ते गरम जे आहे तर एका सुती कपड्यावर पसरवायचं चमच्यानी आणि सहन होईल इतकं गरम असताना ते जे बेंड आलेलं आहे त्याच्यावर ते बांधून ठेवायचं. साधारण रात्रभर ठेवायचं, सकाळी सोडून टाकायचं. तर त्यामुळे पण ते पिकतं आणि त्याचा पूचा जो आहे तर तो व्यवस्थित निचरा जो आहे तर तो होतो. अर्थातच ज्यावेळेला थोडंसं दाबल्यानंतर पू येतो तर तो व्यवस्थित स्टराईल कॉटन जो आहे किंवा स्वच्छ कॉटन जो आहे तर त्याच्याने तो व्यवस्थित पुसून घेणं, जंतुनाशक तेल तिथे लावणं, व्रणरोपण, व्रणशोधन तेल जे आहे ते तिथे लावणंही गरजेचं असतं. तर या पद्धतीने पोटीस बांधून किंवा
लेप लावून तो फोड जो आहे तर तो मऊ झाला, त्याचं विमलापन झाल्यानंतर तो फुटतो. तसं झालं नाही तर त्यावेळेला मग सर्जिकल अधिकार समजावा किंवा धन्वंतरींचा अधिकार समजून त्याचं व्यवस्थित दवाखान्यामध्ये एक्सिजन जे आहे तर ते करावं लागतं. पोटात घेण्यासाठी जे आहे तर ते त्रिफळ्याचा काढा किंवा लोध्र, सारीवाय, ज्येष्ठामध, अर्जुन यांचे काढे जे आहेत तर ते, किंवा यापासून बनवलेले मलम, चूर्ण, हळद ह्यांचा वापर जो आहे तर तो करता येतो. त्रिफळा गुळगुळसारखे कल्पही तिथे वापरता येतात. अर्थातच यासाठी वैद्यकीय सल्ला जो आहे तर तो आवश्यक असतो. तर वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही औषधोपचार करून घेऊ शकतात. कडुनिंबाचा जो आहे तर कडुनिंबाच्या पानांचाही तिथे लेप करता येतो किंवा त्याचं चूर्ण वापरता येतं. कडुनिंबाच्या पानं जी आहेत तर ती आंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ करता येते. मुख्य म्हणजे स्थानिक स्वच्छता जी आहे तर ती व्यवस्थित ठेवायला पाहिजे असते. घाम येत असेल तर तो टिपला जाईल असे सुती सैलसर कपडे वापरणं आवश्यक असतं आणि ती जागा स्वच्छ ठेवणं आवश्यक असतं. फुटलं असेल तर त्या ठिकाणी पू काढून घेणं, मलमपट्टी करणं, पट्टी लावत नसाल तर तेल लावणं, व्रणशोधन किंवा व्रणरोपण जे आहे तर ते तेल तिथे लावलं गेलं पाहिजे. तर या पद्धतीने तुम्ही उपचार जे आहेत तर ते करून घेऊ शकतात. आता आहारातले बदल जे आहेत तर ते काय करावेत, तर विरुद्ध अन्न खाल्ल्यानंतरही शरीरात अभिषंद वाढतो, म्हणजे चिकटपणा, पू निर्माण होण्याची टेंडन्सी जी आहे ती वाढते. त्यामुळे दही आणि विरुद्ध अन्न जे आहे तर ते टाळायचं आहे. तर विरुद्ध अन्न म्हणजे काय, तर दूध, केळी किंवा दूध, फळं एकत्र, दूध, मासे एकत्र या पद्धतीचं, याच्यावर आपण एक व्हिडिओ पण केलेला आहे. तर ह्या पद्धतीचे विरुद्ध अन्न जे आहे तर ते आहारामध्ये जे आहे तर ते टाळायचं आहे. तर मग काय खायचं, तर पचायला हलके पदार्थ, मुगाचं कढण किंवा जे थंड व निर्माण करतील असे पदार्थ जे आहेत, जे रक्त शुद्ध करतील असे पदार्थ, कडू भाज्या ज्या आहेत, कारलं आहे, काही प्रमाणात मेथी चालू शकते. ज्यांना मेथीने पित्ताचा त्रास होतो त्यांनी मेथी न वापरता कारलं वापरावं, किंवा वेलीवरच्या भाज्या, भोपळा, दोडका, गिलके, घोसाळे हे जे आहेत तर ह्या भाज्या वापराव्या. भेंडीही चालू शकते. भाज्या कुठल्या टाळाव्या, तर सिमला मिरची, वांगे आणि गवार ह्या भाज्या ज्या आहेत तर ते बरं होईपर्यंत टाळलेल्या बऱ्या. मांसाहार पण हे पूर्ण बरं होईपर्यंत टाळायचं आहे. दही आणि दह्याचे पदार्थही टाळायचे आहेत. दूध घ्यायचं असेल तर हळद घालून दूध जे आहे तर ते घ्यायचं आहे. ओल्या हळदीचा वापर जो आहे तर तो आहारामध्ये करायचा आहे, किंवा काढा म्हणून वापरला तरीही चालू शकतो. तर या पद्धतीने आपण तिथे काळजी घ्यायची आहे. बाकीचा आपला आहार विहार जो आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे. पोषण व्यवस्थित होत नसेल तर चौरस आहार, वरण भात, भाजी पोळी, थोडी कोशिंबीर अशा पद्धतीचा हवा. शरीरातली उष्णता कमी होण्यासाठी माठातलं पाणी पिणं, त्याच्यात वाळा घालून ते पाणी पिणं, गुलकंद खाणं, तुळशीच्या बिया आहेत त्यांचं सेवन करणं, किंवा आपण उन्हाळ्याची जी ऋतुचर्या सांगितलेली आहे, ग्रीष्म ऋतुचर्या, त्या चर्येचं पालन करणं. तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्यानंतर उन्हाळ्यात जे फोड होतात, काही वेळेला घामोळं होतं, मोठे बेंड जे आहेत ते येतात, बॉईल ज्याला म्हणतात, तर हे बरं होण्यासाठी मदत मिळते. आणि ते परत न होण्यासाठी जर आपण ही काळजी घेतली तर ते परत होत नाहीत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्या कोणाला या माहितीची गरज आहे त्यांच्याबरोबर शेअर करा. नमस्कार.